बसा, थांबा. तुम्ही पायवर घ्या. तुम्ही धरा. मी बसतोय की माग. चावी चालू करा. आताच हो करा की. यो बघा, यो क्लच असतोय, यो सुद्धा दाबायचा. काय यो असतोय गिअर. पहिला गिअर खाली टाकायचा, यो बटन दाबलं गाडी स्टार्ट होती. मग एक्सिलेटर ओढायचं, हळूहळू क्लच सोडायचा आणि हळूहळू एक्सिलेटर ओढायचा. मग गाडी पुढे जाते. काय करा चालू. वडा की थोडा एक्सिलेटर. वडा एक्सिलेटर. अहो हळूहळू वाढायचा, एकदम नाही वाढायचा, हळूहळू. आता यो क्लच हळूहळू सोडा. मागे टेन्शन घेऊ नका तुम्ही. चालू हळूहळू, एकदम बरोबर. शिकलात की. थांबा थांबा थांबा. हा, आता मी हात धरत नाही, हा. तुम्ही एकटंच चालवा. काय तुम्ही थांबा. वय मी मागे बसलोय, तुम्ही काय काय टेन्शन घेऊ नका. हा, आता काय करू? आता हळूहळू एकलाच सोडा आणि एक्सिलेटर वळा हळूहळू. हा हा वडा. हा जाऊ द्या, मी आहे मागे बसलोय, काय टेन्शन घेऊ नका. हा जाऊ द्या. बरोबर बरोबर. अहो अहो पुढे या ना. अहो लवकर या. अहो काय मागे काय करत होता तुम्ही? पडले असते म्हणजे. अहो असं कसं, मी असताना असं उदेन वय आणि होतो की इकडेच. असं कसं? तुम्ही म्हणाला होतात ना मला मागेच बसतो म्हणून, मग कशाला उतरलात खाली? तुम्ही मला कायम माझ्या जवळ हव्या. अहो मी तुमच्या जवळ नसलो तरी कायम तुमच्या सोबत आहे बघ. तुम्ही कधी एकटा असशीला, घाबरलात, फक्त डोळा बंद करा, मी पटाक दिवशी तुमच्या डोळ्यासमोर येतो का नाही बघा. आणि तुम्हाला रानाची जादू माहितीच आहे. ते ना व लय भारी गाडी चालवली की तुम्ही. उगा घाबरत्यात. अहो माझ्यापेक्षा भारी चालवली की. हो ना? झालं ना मग आता चला आता घरी. अहो असं कसं, रेणूला दावायचंय ना व. मी गावात नाही येणार आहे. अहो गावात नाही, तिला तिकडे बोलवलंय. चला धावतो, चला. करा की चालू. आधी गाडी चालू करायची, त्यानंतर क्लच दाबायचा, मग ऍक्सिलरेटर जरा फिरवायचा, गिअर टाकायचा. थांबा इकडे. हा थांबा थांबा. तुमच्या रेणूबाई यायला. बंद करा गाडी. हे उतरा. तुम्हाला
मज्जा येते, पण माझं काय होतं ना, माझं मला माहिती. अहो, काय होत नाही. त्या बघा आल्या. आणलं बघ रेणूबाईसनी बोलवून. काय काकूबाई, खरंच चालवणार आहे का काय गाडी? हा मग तू आता तुझ्या डोळ्यानेच बघ. बघू की चालवते का, दाखव ग. हो दावा की चालवा. सावकाश जावा. सायकल काय आमच्या गल्लीतली लहान पोरं पण चालवतात, पण गाडी चालवायला लय डेअरिंग लागतंय बघा. बापरे चोंबड्या, तू उद्या ये शाळेत, मग तुला धावते माझी डेअरिंग, कळलं काय? ए आता बोलशील का अंजली बाईसनी काकूबाई? नाही रे बाबा, तुझी बायको लई भारी आहे बघ, बस काय. या बघ आल्या परत. काय झालं? हा काय झालं राणा? काय अंजली? काय नाही आबा. अहो त्यांची काय चूक नाही. ते मीच त्यांना समजा करायला सांगितलं होतं. त्या हाजरवेळा नाही म्हणल्या, पण मीच त्यांना बरीच पाडले. जे काय बोलायचं ते मला बोला, त्यासनी काय बी बोलू नका. त्यांची काय बी चूक नाही. मी म्हणलं म्हणून त्यांनी केलं. तेच आम्ही विचारायला लागलोय, इकडे काय करायलायस? ते मी म्हणजे त्या मोटरसायकल चालवत होत्या. सॉरी अबा, हे मला चालव म्हणाले, पण मीच तयार व्हायला नको होतं, माझी चूक आहे. अरे एखादा मर्डर केल्यासारखे दोघं माफी का मागताय? मोटरसायकल चालवले ना व, रोज चालवत जा. पाहिजे असेल तर आम्ही नवीन गाडी घेऊन देतो, त्याच्यावरून शाळेत येत जात जा. नाही अबा, मी फक्त आजच्या दिवसच चालवणार होते, आणि गाडी चालवायची होती म्हणून साडीच्या ऐवजी मी ड्रेस घातला. अगं आम्ही तुला शिकली सवरलेली म्हणतोय, आणि तू हे जुने पुराणे विचार काय ऐकवतेस आम्हाला? हा, तुला जे आवडेल ते घालत जा. आणि साडी नेसल्यावर संस्कार रीतिरिवाज पाळले जातात असं काय नाही. याच्या पुढे असे ड्रेस घालत जा कायम. खरंच अबा? खरंच. अगं आजकाल बायका पुरुषांच्या बरोबरीने काम करतात. आता तू मोटरसायकल चालवली, हे त्याच उदाहरण आहे. बायकांनी कशाला पण घाबरलं नाही पाहिजे, आणि आमची सून कशाला घाबरत नाही हे बघून आम्हाला लय भारी वाटलं. आम्हाला अभिमान आहे तुझा. होय आबा, मी बी याच म्हणत होतो. होय, अरे आम्ही आलो तेव्हा घाबरगुंडी उडवली होती ते सांग की. आमची सून प्रगत विचारांची हे बघून आम्हाला लय अभिमान वाटला. मग आबा सगळं श्रेय यांचं आहे, यांनीच मला तयार केलं. अरे पण धाडस तू दाखवलं हे महत्वाचं आहे. मग आम्ही दोघांनी धाडस दाखवलं असं म्हणा. बरं बाबा, दोघांनी दाखवलं. याच्या पुढे असेच कायम एकत्र राहा. आबा नमस्कार करतो. चला येतो. साहेब आले ते आता चांगली खरडपट्टी काढते मस्त. मामांजी या या बसा. अजून ते मामांजींसाठी पाणी आण बरं. मामांजी उशीर झाला, कवाधरनं वाट बघत होतो. कशाला? म्हणजे उशीर झाला म्हणून खरं तर वाट बघत होतो. नाही पण आम्ही परत यायचा टाइम सांगितला नव्हता. तुम्ही आहे ना उगाच कुठं बी काळजी करत राहता बघा. हे असं होतंय बघा, घरात काही विपरीत घडलं की एकतर काळजी ना आमास ती काही सुधरत नाही, नाहीतर मग काही ध्यानात राहत नाही आमच्या. हो पण आता काय विपरीत घडले? हो आता काय सांगायचं मामांजी तुम्हासनी. हे घ्या पाणी घ्या पहिलं तुम्ही. घ्या.
आओ मामांजी आमासनी तर का नाही सांगायला बी लाज वाटायला बघा. तुम्ही नुसतं भडकू नका, एक डाव नुसतं खडसावून सांगा त्यासनी. नाही कसंय, माणसाच्या हातनं कधी कधी चुका होत असतात. तुम्ही नुसतं एक डाव खडसावून सांगा, आपण पुढचं पुढे बघू. बघा काय झाले, काय विपरीत घडले, कोण चुकले, काय सांगा तरी. बघा आता तुम्ही तुमच्या डोळ्यांनीच. आली बघा आमची बहादर जोडी. बदक का राणा भाऊजी कुठं गेलता सा? ते मी आपलं अरे सांग की, कळू दे तुझ्या वैरीला तुमचा पराक्रम. लाजतोच कशाला? का चोरी केली होय? बर चला आम्हीच सांगतो. बदक का आपल्या अंजलीने आज रानाची मोटरसायकल चालवली. अरे काय रुबाबदार दिसत होती आमची थोरली सून. अहो तुम्हासनी लय घाबरत होती बघा. ह्यो ड्रेस कसा घालू, गाडी कशी चालवू. गायकवाड खानदानाच्या इज्जतीची तिला लय काळजी होती बघा. उलट अशा बहादुरीनं गायकवाड घराण्याची इज्जत अजून वाढल. अहो झाशीच्या राणीनं पोर पाठीला बांधून लढाई केली म्हणून आपण कौतुक करतोय. आमच्या थोरल्या सुनानं मोटरसायकल चालवली म्हणल्यावर कौतुक करायलाच पाहिजे. काय अंजली? आबा बास आता कौतुक. अगं तुझं कौतुक किती बी केलं तरी कमीच आहे. अशी सून मिळायला भाग्य लागतं. होय, आपल्या घराचं भाग्य आहे म्हणून अशी पंजाबी ड्रेस घालणारी सून मिळाली. बरोबर आहे. अंजलीला आम्ही याच्या पुढे असेच कपडे घालायची परवानगी दिली. अंजली तुला जे बरे वाटतील ते कपडे घालत जा. आबा मी बी हेच सांगलोय, या कपड्यात त्या चांगले दिसतात म्हणून. बरं बरं, आता तुम्ही दोघं आवरून घ्या. आज झक्कास बेत करूया जेवणाचा. हा करा करा, आम्ही लय खुश आहे आज. हो आलोच. हसताय काय तुम्ही? आता हसून आता काय रडू आहे? लय भारी डॅशिंग पण केला असं बघा तुम्ही. तुम्ही इथे खुश होताय, पण माझी काय अवस्था झाली होती माहितीये का तुम्हाला? काय झालं? एकतर हे असं मुलांसारखं गाडी चालवणं मला आवडत नाही. हा ना, पुरुषांना बाई काय? अहो नुसतं गाडीच चालेल ना हो तुम्ही. तुम्हीच सांगता ना, पुरुषांना बाई असं काय बी फरक नसतोय, दोघं समान असतात. हो, पण एखादीला नसेल आवडत गाडी चालवायला तर? आणि एखाद्याला शिकू वाटत नसेल तर? म्हणजे बळच शिकताय तुम्ही? तुम्हाला शिकावंसं नाही वाटत आहे? नाही म्हणजे आता वाटतंय, पण आधी वाटत नव्हतं ना व. तेव्हा तुम्ही बळजबरीत केली की माझ्यावर. अच्छा, म्हणजे असा वचपा करताय तुम्ही माझा? नाही हो, तसं काय नाही. अहो ती रेणू तुम्हाला काकूबाई म्हणली, घाबरत म्हणली, म्हणून मी म्हणलं गाडी चालवा. पर ते समजा जाऊ द्या, तुम्ही माझ्या शब्दाचा मान राखून गाडी चालवलीत, मला लई भारी वाटलं बघा. आता त्या रेणूला बी कळेल माझी बायको किती डॅशिंग आहे ते. पण आबा समोर आले तेव्हा माझं काय झालं होतं ना, माझं मला माहिती. जाम घाबरले होते हा मी. होय, पण आबाने बी तुमचं कौतुक केलं की. म्हणजे मी बी तसं घाबरलो होतो. मला वाटलं आता घरला जाऊन वरडा पडतो का काय, पण समजा उलटच झालं बघा. आता आबा होते म्हणून ठीक आहे. त्यांच्या जागी दुसरं कोणी असतं ना, नसतं आवडलं त्यांना. मला लई आवडलं बघा. तुम्ही शाळेत जाताना आता बिंदास गाडी घेऊन जात जावा. उगाच काहीतरी बोलू नका. अहो खरंच सांगतोय. हे बघा, बिंदास गाडीवर बसायचं, किक मारायची आणि शाळेत रुबाबात जायचं. काय
ते माझी वाट बघत बसायची गरज नाही आता. अजिबात नाही. आता तुमच्या पैजेसाठी आणि शब्दासाठी मी एकदा गाडी चालवली तेवढंच पुरेसं आहे मला. आता ह्यापुढे मीही गाडी चालवणार नाही आणि तुम्हीही मला सांगायचं नाही. ठीक आहे, तुम्ही म्हणशीला तसं. हा, पण तुमच्या मनात आलं तर मला सांगत जावं काय. अजिबात नाही. बरं बाबा, ठीक आहे. मी का म्हणतो, एक सांगू काय? गाडी चालवताना लय भारी दिसत होता बघा. पण मला नव्हतं भारी वाटत. ते आबा म्हणलं तसं तुम्ही ड्रेस घालत जावा. कशाला? अहो, त्यात बी तुम्ही चांगले दिसताय. लग्न आधी कसं दिसत होता अगदी तसं. पण आता लग्न झालंय माझं. मग होऊ द्या की, त्याला काय होतंय. तुम्हाला ड्रेस घालू वाटत असेल तर बिंदास घालत जावा. आणि आता आबांनी बी परवानगी दिली ना. तुमच्या परवानगीचं काय? तुमची आहे का परवानगी? वाचल्याशिवाय सांगतोय वे. आणि माझ्या परवानगीचं काय? हे बघा, तुम्हाला जे चांगलं करू वाटतं ते करत जावं. ते मी असं बळजबरी करण्यातला नाही. मग आता गाडी चालवायला केलीत ते? अजून तुम्ही तिकडच आहे वाटतं. अहो, ते वेगळं हे वेगळं. तुम्ही घालत जावा ड्रेस. बघू, विचार करीन मी. अहो, आता विचार काय करायचा, मी सांगतोय ना. आत्ताच म्हणलात ना तुम्ही बळजबरी नाही करणार म्हणून. मग मी कुठं करायलोय, प्रेमानं तर सांगलोय. हे बघा, तुम्हाला ड्रेस घालू वाटत असेल तर बिंदास घालत जावा. बरं ठीक आहे. आता गणेशोत्सव सुरू आहे ना, तो झाला की बघू. चालते. बाकी काय बी म्हणा, तुम्ही गाडी लई भारी चालवली बघा, एकदम भारी. आता तुमच्यासारखा शिक्षक मिळाला म्हणल्यावर शिकले मी पटकन आणि चालवली सुद्धा. म्हणजे तुम्ही माझ्या मास्तर होता, आता मी तुमचा मास्तर झालोय म्हणा की. एकदम भारी मास्तर. तुम्हाला माहित आहे का, ते मागच्या रस्त्याला तुम्ही गाडी चालवत होता तेव्हा मी आत सोडलं होतं. काय सांगताय? होय. गप्पस गप्पस हा. आमच्या पुढं तिचं कौतिक का करायल्यास? नाही, ते आपलं असंच. असंच काय असंच ग? गाडी चालवली म्हणजे काय लई मोठं तीर मारलं काय तिनं? आता पतूर समद्या गावाला समजलं असेल बघा. ते नव, ती मास्तर डी राणा भाऊजींची गाडी चालवाय कुणाकडनं शिकली ग? आणि एवढी मोठी गाडी तिला झेपलीच कशी? बर ते बी नाही. अहो, गाडी चालवल्यावर साहेबांनी तिला झापायचं सोडून तिचं कौतिकच करत बसल्या ती. दुजा भाव, दुसरं काय? काय सांग, तुम्ही बी गाडी चालवा की, म्हणजे साहेब तुमचं बी कौतिक करतात. हा, आमासनी कुणाच्या बी कौतिकाची काय गरज नाही ग चंदे. गाडी येत नाही म्हणून सांगा की. ए, 10 चाकी ट्रॅक्टर चालवल्यात आमच्या पप्पांकडं. 2 चाकीचं काय घेऊन बसल्यास? अहो, मग सवय राहिली नसल, इसरला असाल म्हणून घाबरला असाल तुम्ही. हा, चंदे, आम्ही कुणाच्या बाला बी घाबरत नाही. हा, मग त्या मास्तरनीच्या नाकावर टिचून तुम्ही गाडी चालवून दावा. हा, मला तुमचा अपमान सहन होईना झालाय बघा. कसला अपमान? आव, जे त्या मास्तरनीला येते ते तुम्हासनी काय बी जमत नाही असं वाटतंय समजासनी. काय आमचं एक काम आहे तुमच्याकडं. कामात आहे मी. आमच्याकडनं 21,000 उकळताना नव्हती काय काम? तसं काय नाही, सांग काय काम आहे. ते आम्हासनी का नाही राणा भाऊजींची गाडी शिकायची आहे. असं काय झालं रे? अरे आम्ही खानदानी आहे, असं गाड्या चालवणं शोभतंय आम्हासनी. हे बघ, तुझ्यात आणि वहिनीत फरक आहे. वहिनीनी गाडी चालवली म्हणून उगाच उड्या मारू नकोस. तुझ्याच्यानं काय होणार नाही ते. आम्ही गाडी चालवणार म्हणजे चालवणार. तू संगत येणार आहेस का नाही तेवढं सांग. काय गुळकुत्र चावलंय का मला? मी काय येणार नाही बाई. सूरज, अरे नवरा म्हणून काय तर कर्तव्य पार पाड की र. अगं, नवरा म्हणूनच सांगा लागलोय. उगाच नाही त्या भानगडी करू नकोस. ठीक आहे, ठीक आहे मग.
आम्ही काय करायचं आणि काय नाही हे आम्हाला कुणी बी शिकवायची काय गरज नाही. मग काय करायचं ते कर तू. उगाच मला ओढ नकोस याच्यात. या खोलीत येण्यात पॉइंटच नाही काय. आलं की काय ना काय भानगडच होते नुसती. सूरज, बघितलं हे तुम्हासनी जमणार नाही ती भानगड. हे अशी समधी जण तुमचा अपमान करते ती. हे असं तुमचा अपमान झालेला मला अजिबात सहन होईना झालाय बघा. नाही चंदे, आता कोण येऊ दे नाहीतर नग येऊ दे, त्या मास्तरडीच्या नाकावर टिचून आम्ही गाडी चालून दावणार म्हणजे दावणार. बघू कोण अडवतंय. हा, याला म्हणायचं वाघीण.